नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत, जे की जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरसेवा भरती असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागामधील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. अशा तिन्ही परीक्षा वेगवेगळ्या आहेत, त्याचं मी पात्रता आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं आता हे दिवस महत्त्वाचे आहेत. तुम्हाला 15 ते 20 दिवस किंवा 1 महिन्याचा हार्डली डॉक्युमेंट काढून घेण्यासाठी वेळ असणार आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपण त्यामधनं फॉर्म भरण्यामध्ये रिजेक्ट होता कामा नये. तर ह्या पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रांची यादी. व्हिडिओला लाईक करायचे, सुरुवातीला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी सुपरवायझर करिता ICDS पोषण विषयाचे सर्व विषय यामध्ये या बॅच मध्ये शिकवले जाणार आहे. बॅच 1 तारखेपासून सुरू सुद्धा झालेली आहे. यामध्ये PYQ MCQचा सराव, दर महिन्याला झूम मीटिंग असेल तुमचा फॉलोअप घेण्याकरिता, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी शिकविण्याकरिता वेगवेगळ्या विषयाकरिता शिक्षक असणार आहेत. त्यासोबत लेक्चर अनलिमिटेड वेळा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे. म्हणजे तुम्ही जे लेक्चर आमचे दिवसभरामध्ये होतात 5 ओके, दुपार संध्याकाळ किंवा रात्रीच्या वेळेमध्ये ते लेक्चर जर आपल्याला बघता आले नाही तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल असणार आहे तेच लेक्चर. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 हा नंबर आहे किंवा याला ऑर नंबर आहे 98 23 43 50 60 यापैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. या बॅच मध्ये काय दिलं जाणार आहे तुम्हाला? सर्व विषयाच्या PDF नोट्स, म्हणजे लेक्चर तर होणारच आहेत, परंतु तुम्हाला दुसरं कोणतंही बुक रेफर करण्याची आवश्यकता नाही, विकत घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ऑथेंटिक एक्झाम ओरिएंटेड जे काही महत्त्वाचं असणार आहे त्या नोट्स मध्ये अवेलेबल करून दिलं जाणार आहे. तर आपल्याला जास्त वेळ न घेता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्यायचा आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा असेल, म्हणजे ज्याला पदवी पात्रता आहे, याला अनुभव लागत नाही. ओके, सरळ सेवेकरिता जे 250 ते 300 जागा येणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये. आणि अंतर्गत ज्याला 10 वर्ष अनुभव लागणार आहे, अंगणवाडी सेविका. ओके, या परीक्षा वेगळी आहे. ती डिपार्टमेंटल पदोन्नती प्रमोशन साठी एक्झाम असणार आहे. आणि सरळ सेवेची ऑल वुमेन, ओके, ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकरिता ग्रॅज्युएशन किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या महिला मुलींकरिता ही एक्झाम असणार आहे. तर यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट, 10वी प्रमाणपत्र आपल्याकडे असणं. 10वीचे 2 असतात, एक अगोदर आणि नंतर बोर्ड सर्टिफिकेट मिळते. एक आडव्या याच्यामध्ये मार्क आणि एक उभ्या याच्यामध्ये असतात, बरोबर आहे, तुम्हाला सुद्धा माहित असतील. त्यानंतर 12वीचे सुद्धा 2. ओके, 10वीचं कशासाठी असणं गरजेचं आहे? दुसरं की त्यामध्ये सब्जेक्टचा उल्लेख केलेला असतो. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, हे एक प्रश्न त्यामध्ये अपलोड असतो, तर आपल्याला ते सर्टिफिकेट अपलोड करायचं असतं. त्यानंतर पदवी प्रमाणपत्र. ओके, पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असलेल्या, आता त्यांचा निकाल लागणार आहे, त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सांगत आहे. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट तुमचं नसलं तरी चालेल, तुम्हाला फायनल सिलेक्शन लिस्टला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट गरजेचं आहे. ओके, हे फक्त आपल्याला डॉक्युमेंट लगेच सबमिट नाही करायचे, अपलोड करायचे आहेत. त्यामुळे 10वी 12वी पदवी आणि पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या महिलांकरिता जे मुली आहेत त्यांचा आता निकाल लागेल हार्डली 45 दिवसामध्ये. कॉलेजचा तुमचं प्रोव्हिजनल कॉलेजचं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, झालं क्लिअर. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, SC ST, NTB NTC NTD EWS असेल किंवा SCBC SBC असेल, सगळ्या कॅटेगरी. त्यानंतर SC आणि ST कॅटेगरी सोडून बघा, आता महत्त्वाचं काय सांगते, शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट सोडून बाकी इतर कॅटेगरी करिता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, म्हणजे ज्याला आपण NCL म्हणतो. आणि हे NCL 31 मार्च 2000, बघा लिहून देतोय, 31 मार्च 2026 या तारखेला तुमचं जर एक्सपायर डेट झालेली असेल, तिची संपलेलं असेल, तर तुम्हाला काय करणं गरजेचं असते? आपल्या तलाठीकडून, आपल्या इथलचा जो तलाठी आहे त्याच्याकडून 3 वर्षाचं उत्पन्न दाखला काढावा लागतो आणि तो महाई सेवा केंद्रामध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये ऍप्लिकेशन करावं लागतं. तुम्हाला हार्डली 15 ते 20 दिवसामध्ये NCL नॉन क्रिमिलियर आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जास्त दिवस लागत नाहीत. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी डबल मार्क करून ठेवतोय, बंधनकारक नाहीये. ज्यांच्याकडे आहे ठीक आहे, ज्यांच्याकडे नाहीये त्यांना 2 वर्षाचा लागल्यानंतर 2 वर्ष वेळ दिला जातो. त्यानंतर डोमास आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. बघा, या ठिकाणी महत्त्वपूर्ण एक बाब सांगण्याची आवश्यकता आहे. जे कर्नाटक राज्यामध्ये राहणारे आपले महाराष्ट्रीय रहिवासी आहेत, आपले महाराष्ट्रातील नागरिक आहेत लोक, ओके,
जे त्या राज्यामध्ये 965 गावामध्ये म्हणजे नेपाळी असेल, बेळगाव असेल, जे काही गावं आपल्या महाराष्ट्राने सांगितलेली आहेत, या 965 गावामधील जे विद्यार्थी आहेत त्यांनी तिथलं जरी डोमासेल असेल तरी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारमध्ये जॉईन होता येते. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ते तुमच्यासाठी. ओके. त्यानंतर डोमासेल महाराष्ट्राचे रहिवासी 15 वर्ष तुम्ही राहताय. तर हे सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये हार्डली निघते. याच्यामध्ये नॅशनॅलिटी म्हणजे भारताचे नागरिक आहात का ते सुद्धा आणि तुमचा एज याच्यावरती डेट ऑफ बर्थ सुद्धा असते. एकच सर्टिफिकेट आहे, वेगळं काढण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल किंवा तुमचं वोटिंग कार्ड त्यापैकी कोणतंही एक आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर बऱ्याच महिलांचे क्वेश्चन असतात, नावामध्ये चेंज झाला होऊ द्या. कोणाचंही पतीच्या नावानं असेल किंवा आपल्या वडिलांच्या नावानं असेल, कोणाच्याही नावानं तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ईमेल आयडी अद्ययावत स्वतःचा असावा. याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. काढला असेल तर मी थांबतोय. याचं सुद्धा काढायचं आहे. महत्वाचं आपल्या फाईलमध्ये चेक करायचे आहे डॉक्युमेंट आहेत का. त्यानंतर पुढे जायचं आहे. जे शेवटपर्यंत बघतील, स्किप मधनं करणार नाही, त्यांना अडचण येणार नाही पुढे भविष्यामध्ये. ओके. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट. आता इथं महत्वाचा पॉईंट आहे मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट. दोन पैकी काय लागणार आहे? दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तर चालेल. पण तुम्हाला फॉर्म कोणाच्या नावाने भरायचा आहे? तुमचे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट कोणाच्या नावाने आहेत त्याला काही मॅटर नाही. ओके. वडिलांच्याच नावाने असतात सर्वांचे. तुम्हाला जर पतीच्या नावाने फॉर्म भरायचा असेल तर गॅजेट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ज्याला 20 ते 25 दिवस लागतील आणि मॅरेज सर्टिफिकेटला 8 दिवस लागतील. तुम्हाला जर वडिलांच्या नावाने फॉर्म भरायचा असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लग्नानंतर नावामध्ये बदल झालेला आहे त्यासाठी परत एकदा देतोय, सांगतोय. तुम्हाला जर पतीच्या नावाने फॉर्म भरायचा असेल तर गॅजेट अनिवार्य आहे. मॅरेज सर्टिफिकेट तुमच्या पतीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. परत सांगितले. त्यानंतर एमएससीआयटी बघा. एमएससीआयटी झालेलं असेल किंवा एमएस ऑफिस असेल, टॅली समतुल्य सांगितलेले आहे. संगणकीय क्षेत्रामधील कोणताही समतुल्य अभ्यासक्रम कंप्लीट केलेला असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागेल. आता जरी नसेल तर आता तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवा आणि 3 महिन्यामध्ये परीक्षा असेल उन्हाळ्यामध्ये त्याची आणि लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये मार्कशीट तुमचं सर्टिफिकेट मिळून जाते. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागेल जरी फॉर्म भरायला लागलं नाही तरी. ओके. त्यानंतर प्रकल्पग्रस्त मध्ये असाल, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन उमेदवार, अनाथ, दिव्यांग उमेदवार असतील त्यांना जर या कॅटेगरीमधनं आरक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट फोटो साईज 4. त्यानंतर अजून एक लिहून द्यायचं आहे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट. ओके. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट हे नवीन काढण्याची आवश्यकता नाही. हे समजून घ्या आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. हे जे 2 सर्टिफिकेट आहे हे आपल्याला जाहिरातीमध्ये खाली नमूद केलेलं असते ते प्रिंट आउट काढून आपण फिलअप करायचं असते. ते फॉर्म भरून अपलोड करायचं, स्कॅन करून अपलोड करायचं असते. हे स्मॉल म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि चारित्र्याचा दाखला हा नवीन काढण्याची आवश्यकता नाही. परत मी सांगण्याचं प्रयोजन तेच आहे. बरेच कमेंट येतात किंवा विचारतायत सर ती काढावं लागते नाही काढावं लागत. हे तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला आपत्ती किती आहेत आणि त्यांचा जन्मदिनांक, त्यांचे नाव वगैरे नमूद करून ते सबमिट करणं गरजेचं आहे. ओके. याचा सुद्धा स्क्रीनशॉट 14 ते 15 डॉक्युमेंट आपल्या फाईलमध्ये आहेत का आजच्या आजच तुम्हाला वेळ ज्यावेळेस मिळेल तेव्हा चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी महत्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे कारण की तुमची काळजी आहे. कारण की बऱ्याच वेळा मागच्या वेळेस सुद्धा 102 पदामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये महिलांना फॉर्म भरतानाच अडचणी निर्माण झाल्या होत्या. डेट निघून गेली होती. आपल्याकडे काही कागदपत्र नसल्या कारणाने. तर त्याची काळजी तुम्ही या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच अंगणवाडी परिवीक्षिका, सुपरवायझर, परिवीक्षिका, त्यानंतर मुख्य सेविका हे सगळे नावं एकच आहेत. पद एकच आहे. फक्त परीक्षा वेगळ्या आहेत. ज्या डिपार्टमेंटल एक्झाम असणार आहे त्याला अंतर्गत भरती म्हणतो आणि डायरेक्ट आहे त्याला सर्वेसेवा भरती म्हटलं जातं. ओके. तिची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहे, ज्यांचा अनुभव अजून 10 वर्ष झालेला आहे त्यांना अंतर्गत आणि झालेलं नसेल तर तुम्हाला सर्वेसेवा परीक्षा देता येणार आहे. तर याची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. तर याकरिता आपल्याला 98 23 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके. अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाईल किंवा ऍप्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्हाला ऍप डाउनलोड करता येईल आणि रजिस्ट्रेशन करून बाय नाऊ करून बॅच परचेस करता येईल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. व्हिडिओची लिंक. ओके. ऑल द बेस्ट सर्वांना आणि सर्वजण प्रमाणपत्र काढतील आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर काही अडचण असेल तर नक्की तुम्ही संपर्क करायचा आहे. तुम्हाला डिटेल माहिती दिली जाणार आहे. ओके. थँक्यू.